बक्सला कोण काय बोललंय? मला काय माहित. तिकडेच होतास ना तू? भांडण सुद्धा ऐकू आलं नाही तुला? नाही. हे बरं आहे ना, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढंच ऐकायचं, बाकीच्या गोष्टी कानावर पडूच द्यायच्या नाही. बरोबर झालं तुझं, जा. विक्रांत, दिवसभर घरातच बसून असतोस ना रे तू? तुला एवढं सुद्धा लक्ष ठेवता येत नाही का रे? काही ना, सगळी नाटकं आहेत तुझी, बाकी काही नाही. नाटक? मी नाटक करतोय? तुझ्यामुळे माझ्या आयुष्याचं नाटक झालंय. हे बघ, तू वाटेल ते बोलतेस ते मी ऐकून घेणार नाही, कळलं? मॅडम, त्या लई बोलल्या, मला लई बोलल्या. कोण काय बोललं तुला? ओ त्या गीताताई, मी काय बी नाही केलं, नुसती दारावरची बेल वाजवली तरी चिडल्या, बोल बोल बोलल्या मला. Did you hear that? या घरातल्या लोकांना पद्धतच नाहीये का बोलायची? कोणाशी कसं बोलायचं हे कळत नाही का? मोनिका, तू हिला प्लीज समजावा, नीट बोल म्हणून. बघा बघा कशा बोलतात त्या. आता मी काय बोलले तरी का? तू काही बोलूच नकोस ग. तुला ना कसलीच रीत नाहीये वागायची. अगं, घरात गाणी गात असते, तारस्वरात बोलत असते. तू काय स्वतःला घराची मालकीण समजतेस? एक मिनिट गीता काकी, मी मालकीण आहे तिची, त्याच्यामुळे माझ्या समोर तिच्याशी या पद्धतीने बोलायचं नाही. मला आवडणार. या घरातल्या प्रत्येक माणसाशी तुम्ही छान बोलताना, गोड बोलताना, मग तिच्याशी का बोलत नाही? कारण ती तशीच आहे. तिला जरा नीट वागायला शिक. माझा जर का तोल गेला ना तर मी काहीही करेन. बक्सचा अपमान हा मी माझा अपमान समजते. तो तिला काहीही बोलण्याच्या आधी मी मध्ये उभी असेल, एवढं लक्षात ठेव. ए मानसी, मला तुला एक विचारायचं होतं. तू लहान मुलांची डॉक्टर आहेस, म्हणजे ईशाला सांभाळणं तुला सोपं जातं का? म्हणजे तू डॉक्टर होताना लहान मुलांची सायकोलॉजी शिकली असणार ना, मग ते सगळं ज्ञान वापरून तुला ईशाला सांभाळणं सोपं जातं. कसं आहे ना, लहान मुलांचे जे मूड स्विंग्स असतात, त्यांना जे आजार होऊ शकतात, या सगळ्याचा आम्हाला अंदाज असतो. त्यामुळे नॉर्मल आयांसारखं घाबरून जायला होत नाही. आणि मूड स्विंग्स काय फक्त लहान मुलांमध्ये दिसत नाहीत ग, ते मोठ्यांमध्येही आढळतात. मला ना सध्या ईशा आणि विक्रांतच्या मूड स्विंग्स मध्ये खूप साम्य दिसतंय. विक्रांत म्हणजे जे डिप्रेशन मध्ये? हो हो, तोच. म्हणजे विक्रांतचेही मूड्स तसेच सांभाळावे लागणार का? म्हणजे डिप्रेशन मध्ये असलेले पेशंट्स लहान मुलांसारखे वागतात? अगदी तसंच नाही, पण वागू शकतात. म्हणजे कसं आहे, लहान मुलं कसे अचानक मूड बदलतात, कधी चिडतात, कधी रुसतात, कधी हसतात, कधी अगदी शहाण्या मुलासारखे वागतात, तर कधी सैर भैर होऊन जातात. बापरे, कसं सांभाळणार ग तू? काही नाही ग, मी हे सगळं एक पीडियाट्रिशियन म्हणून ऑब्झर्व केलंय. आता हे सगळं मी त्याच्या डॉक्टरला सांगणार आणि मग बघू काय होतं ते. आता मी तुला एक होमवर्क देणार आहे, पुढच्या वेळी येताना तो करून आणायचं. लहानपणी तुझ्या शाळेतले आवडते मित्र कोण होते? बिल्डिंग मधले आजूबाजूचे आवडते लोक कोण होते? यांच्याबद्दल आठवणी लिहून काढ. एक आठवडा आहे तुझ्याकडे. जे काही आठवेल ना ते सगळं लिहून काढ. अगदी जितकी पानं होतील तितकी होऊ दे. तुझ्या लहानपणीच्या चांगल्या आठवणी आपल्याला हव्यात. जमेल ना? आठवणीने करून यायचा होमवर्क.
हॅलो अर्चना ताई. मी बाहेरच वाट बघत होते अपॉइंटमेंट संपण्याची. मानसी बस ना. नाही बसत नाही. नेक्स्ट पेशंट वाट बघतोय. ताई मला फक्त एक गोष्ट तुझ्या कानावर घालायची होती म्हणून मी आले. कोण विक्रांतबद्दल का? हो, त्याच्याबद्दल आणि ईशाबद्दलही. ईशा म्हणजे माझी मुलगी. म्हणजे मोनिकाची असलेली आणि विक्रांतची नसलेली मुलगी. बरोबर. तर मी असं ऑब्झर्व केलं ताई की दोघांच्या बिहेवियर मध्ये खूप साम्य आहे. साम्य म्हणजे कशाच्या बाबतीत? ईशा कधी कधी तिच्या वयाप्रमाणे हट्ट करते, रडते, रुसते, फुगते, चिडते. तिचे ते मूड स्विंग्स जे मी बघितलेत ना, तसेच मूड स्विंग्स मला विक्रांत मध्ये दिसले. म्हणजे कधी कधी तो अगदी लहान मुलासारखा वागतो, तर कधी कधी नॉर्मल असतो. करेक्ट, असंच असतं. काय ना मानसी, लहान मुलांच्या बाबतीत त्यांना कधी कधी काही गोष्टी सुधरत नाही, म्हणजे कळत नाही. आणि मग अशा वेळेस कोणावर विश्वास ठेवावा हे त्यांना कळत नाही. मग ती कन्फ्यूज होतात. आणि नेमकं हेच डिप्रेशन मध्ये गेलेल्या मोठ्या वयाच्या लोकांमध्ये सुद्धा दिसून येतं. हो, आय सी. मी नोट करून ठेवते, पण अशीच काही ऑब्झर्वेशन्स असतील तर ते लिहून ठेव आणि मला सांग. हो नक्की. चला येते मी. मानसी, एक काम करशील, माझा नेक्स्ट पेशंट आत पाठवशील? हो डेफिनेटली. बघता बघता सामान वाढत चाललंय. आता कसं वाटलं का सामान? हो, काय झालं, म्हणून ईशाची खेळणी दिली आणि म्हणाली की गावात कोणी लहान मुलं असतील तर त्यांना देऊन टाक, म्हणून ती घेतली. राधाबाईंसाठी 2 कॉटनच्या साड्या घेतल्या. मग काय, बघता बघता ती बॅग अशी टम्म फुगली. अगं पण त्यातलं काही कमी करता आलं तर बघ, आपल्याला पेलवली पाहिजे ना ती. बघू, भरीन तेव्हा बघीत. तुम्ही बॅग भरलीत का? हो, माझं झालं सगळं. हा. आजी, आजोबा. मोना, हाय, अचानक आलीस? आय एम सो सॉरी. आले हे चुकलं का माझं? काय तुझी ही बोलायची पद्धत? नाही, कारण तुमचे चेहरे बघून मला नक्की कळत नाही की माझं इकडे येणं तुम्हाला आवडलंय का नाही आवडलंय. उगाच वाढवू नकोस मोना, बस. बाय द वे, मानसी आणि ईशा कुठे आहेत? मानसिक क्लिनिकला आणि ईशा डे केअर मध्ये. एनिवे, मी ऐकलं तुम्ही गावी चाललात, म्हणून तुमच्यासाठी खाऊ आणलाय खास. बा आजी हे घ्या. लई प्रेम आहे मॅडमचं तुमच्यावर. पण बघा ना किती खर्च केलाय. हो, काय काय खाऊ आणलाय. अगं तू कशाला इतकं बोलतेस? ती नात आहे आमची. मला माहितीये तिचं आमच्यावर प्रेम आहे का काय आहे ते. बघ आजोबा, कसे आहात? बरं आहे. मी सुद्धा तुमची नात आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर सगळं मनूला देऊन टाकू नका. मी सुद्धा तुमची नात आहे. हा, मग काय, लई प्रेम आहे मॅडमचं तुमच्यावरती. अहो, म्हणून तर काय काय घेऊन आलो आज. ए, अगं तू तिच्याकडे काम करतेस, तू आमची मालकीण नाहीयेस. तू हे ऐकवू नको आम्हाला. बॉक्स काय ग, हे इतकंच सांगायला आली होतीस? नाही, फक्त एवढी आठवण करून द्यायला आले होते की मी सुद्धा तुमची नात आहे. खाऊ नक्की घेऊन जा. निघूया आता.
विक्रांत काकांना टाटा कर. बाय बाय. विक्रांत, मानसी ईशाला घेऊन निघाली रे. तुला हात करते, हात कर. अरे आपण मित्र आहोत ना. होतो, आपण मित्र होतो. हॅलो. मी विक्रांत. आय एम सॉरी, माझी चूक झाली. मम्मा नको जाऊस. अगं इशू, काय झालं पिल्लू? तू तर छान ड्रॉइंग काढणार होतीस ना. नको जाऊ, मी नाही करणारे. मम्मा मला सांगितले कोटला कलर देऊ, ब्ल्यू की येलो. इशू बेटा, मम्मा काम करते ना महत्वाचं. तू एक काम कर, तू पण आता तुझं काम कर. हा, मी नंतर तुला सांगते. ओके, नो प्रॉब्लेम. दोघांचेही मूड्स अचानक बदलतात. कधी समजूतदार, कधी हट्टी. खूप साम्य आहे दोघांच्या वागण्यात. वय वेगवेगळं असलं तरी वागणं बरंच एकमेकांसारखं, एकाच वयाचं. आय थिंक यापुढे मला मोनिकाच्या एक नाही 2 मुलांना सांभाळायचंय. एक ईशा आणि दुसरा विक्रांत. ताईची 2ही मुलं मी सांभाळायची. दोघांनाही मी जन्म दिला नाही तरी का करतेय मी हे? कोण सांगतंय मला हे करायला? पण जर मी नाही केलं तर मग कोण आहे त्यांना सांभाळायला? का? विक्रांतची अख्खी फॅमिली आहे त्याच्या मागे, ते सांभाळतील की त्याला. मी कशासाठी करतेय? मला आतून वाटतं हे करावंसं. हेच उत्तर आहे. ही माझ्या मनाची हाक आहे. मला ती ऐकावीच लागतीये. खूप प्रश्न आहेत, खूप विचार आहेत, सरमिसळ आहे सगळी. एकमेकात अडकलेले विचार. कधी अर्थ लागतो तर कधी लागत नाही, असे विचार. मी दिल्लीला जायला निघाल्यावर विक्रांत कासाविस्का झाला. का मला म्हणाला की जाऊ नकोस, मी गेल्यामुळे त्याला फरक पडेल, असं का म्हणाला तो? आम्हाला एकमेकांविषयी जे वाटत होतं ते आम्हाला न जाणवता आधी सलीलला कळावं. गेल्या 1.5 वर्षातलं विक्रांतचं हे बंद होत जाणं. आणि ईशाला तर मी सोडून दुसरं कोणीच नाहीये. मी घेतलीये तिची जबाबदारी. ती माझी आहे. किती जपलेत मी तिचे मूड्स. आणि विक्रांतचे आत्ताचे मूड सुद्धा पटापट बदलतात. कधी घुमा,
कधी आनंदी, कधी चिडका, कधी रुसलेला, कधी हुशार, कधी ब्राईट, तर कधी मलूल. या दोघांचंही इथून पुढे आयुष्य घडवायचं तर मला काय करावं लागेल? त्यांचं मन व्हावं लागेल. पण ते सोपं नाहीये. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? मानसी, काय चाललंय? काही नाहीये. हे बापरे, मला कळलंच नाही, उशीर झालाय. चला निघूया. चल, मी तुला वाटेत सोडते. ओके, चालेल. निघूया. आई, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. अरे बस ना, बस, बोल. काही हवंय का? आई, जेव्हा जेव्हा आई मुलाला जन्म देते तेव्हा तिचा पुनर्जन्म होतो असं म्हणतो ना आपण. अरे पण ते खरंच आहे. बाळाला जन्म देणं सोपं नसतं. 9 महिने आपल्या पोटात त्याला सांभाळायचं आणि कळा सोसत सोसत त्याला जन्म द्यायचा म्हणजे पुनर्जन्मच असतो बाईचा. हा, त्या पेशंट म्हणजे परवा निर्मला आत्याने एक इमर्जन्सी सीझर ऑपरेशन केलं. तर त्या पेशंट मला हात जोडत होत्या. त्या खूपच इमोशनल झाल्या होत्या. का झालं असेल असं? अरे तू एवढा मोठा डॉक्टर, तुला अनुभव असेलच की. एवढा मोठा गायनोकॉलॉजिस्ट तू, आता मी काय सांगू? हो, मला अनुभव आहे, पण तो डॉक्टर म्हणून आहे ना. आईला काय वाटतं हे मला नाही कळू शकत. तू सांग ना. तुझ्या जन्माच्या वेळचा अनुभव सांगते. वंस जेव्हा ते एवढंसं बाळ हातात घेऊन माझ्या समोर आले ना, तेव्हा त्या बाळाकडे पाहून असं वाटलं की आता आयुष्यातला प्रत्येक दिवस फक्त याच्यासाठी जगायचं. एक नवी उर्मी मिळाली मला. आयुष्याला अर्थ आल्यासारखं वाटलं. आई, आणि आता मी मोठा झालोय हे पाहून तुला कसं वाटतं? खूप समाधान वाटतं. पण ज्या बाळासाठी मी आयुष्यातला प्रत्येक दिवस जगले, त्या बाळाची ही अवस्था पाहून, त्या बाळाची ही अवस्था तुला पाहवत नाहीये असं म्हणायचं. आई, मोनिकाला काहीच कसं वाटत नाही. ईशाबद्दल तिला काहीच कसं वाटत नाही. मला ना तिचं काही कळत नाही बाबा. मी जातो. अरे कुठे चाललास? बस ना. मोनिका बद्दल हा विचार आला ना की माझं मन सैरभैर होत आहे. मी जरा बाहेर जाऊन येतो. बस इथेच थांबा. मी इथेच उतरते. अगं पण इथे तुझं घर पुढे आहे ना? हो, पण मला जर ATM मधून पैसे काढायचे. मग मी थांबू का पैसे काढेपर्यंत? नको, यू कॅन कॅरी ऑन. अँड थँक्यू. ठीक आहे, ओके, भेटूया पुन्हा. बाय. मैडम, नमस्ते. नमस्ते. कितने सालों बाद? हाँ, मैं यहाँ नहीं थी, मैं दिल्ली में थी. अच्छा, कॉफी दूं? नहीं, अभी नहीं. अभी दूसरा काम है, फिर कभी. ओके.
एक कॉफी देना। अरे साहब आपने देर कर दी। पहले कॉफी दो ना, बाद में बकबक करो। अरे साहब थोड़ी देर पहले आते तो वो मैडम आई थी जो आपके साथ हमेशा कॉफी पीने आती थी। कहाँ गई? वो मैडम पर्स में से एटीएम कार्ड निकालते समय मैंने देखा, शायद एटीएम में गई रहेंगी।